आज बनवूया पालक शेपूची भाजी. चला, पालक घेतली एक जुडी, शेपू घेतला अर्धी जुडी. दोन्ही कट करून घेऊ चांगले बारीक. एका परातीत काढून घेऊ. थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊ. ही डाळ, कुकरमध्ये डाळ टाकली 1 वाटी. पाणी टाकून धुवून घेऊ. पाणी टाकून शिजायला ठेवून देऊ. शेंगदाणे पण टाकू थोडेसे. 3 शिट्ट्या होईस्तोवर भाजी शिजू देऊ. हे फोडणीचं सामान टमाटे, कांदे, लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे वाटून घेऊ. शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेऊ. हे पालक शिजून झाला तर घोटून घेऊ आपण. फोडणीचं तेल टाकून घेऊ. मोहरी, जिरं, कांदा पण टाकून घेऊ. लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ. मिरच्या, कोथिंबीर टाकू थोडीशी. टमाटर टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून शिजू देऊ. सर्व सामान, हळद, चटणी, धने पावडर पण टाकू. मसाला थोडासा, पाणी टाकू थोडंसं. पाणी टाकून शिजू देऊ. हे भाजी घोटून घेतली आहे. सबस्क्राईब करा. चांगलं गाळ शिजून गेलं आहे. घोटलेली भाजी त्यात टाकून घेऊ. टमाटर त्याच्यात सर्व फोडणीच्या ह्याच्यात. हे वाटण वाटलेलं शेंगदाणे थोडीशी उकळी आली की कोट त्यात टाकून देऊ. कोट सबस्क्राईब करा, लाईक करा. कोथिंबीर टाकू. सर्व करू खाण्यासाठी. तुम्ही पण करून पहा एक वेळेस. शॉर्टकटची भाजी आहे, ताबडतोब होते. करून पहा एक वेळेस. कोथिंबीर टाकून सब करूया खाण्यासाठी. पहा किती छान झाली.